आफ्टरनून फ्रेंड्स. द ऑफिसर्स या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आपला आज बँकिंग या क्षेत्रामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या विषयाचा अभ्यास किती आहे किंवा रोख किती आहे याबद्दल मी बोलणार आहे. तर मग लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चरला सुरुवात करण्याअगोदर मी माझे इंट्रोडक्शन करते. माझं नाव आहे दिव्या पाटील. तर मी तुमचा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा विषय तुम्हाला शिकवणार आहे. तर मग चला लेक्चरला सुरुवात करूया. हाऊ टू स्टडी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड फॉर बँक एक्झाम. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा विषय बँकिंग एक्झामसाठी तसंच इतर एक्झामसाठी म्हणजे गव्हर्नमेंट एक्झामसाठी किंवा कुठल्याही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर आपण बघितलं तर या विषयाचा जो ओघ आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. तर मग आपण पुढे बघूया या सब्जेक्टचं वेटेज किती आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, डिफिकल्टी लेवल काय, हे वन बाय वन आपण बघूया. इम्पॉर्टन्स ऑफ दिस सब्जेक्ट. तर या विषयाचं एकंदरीत महत्त्व किती आहे. तर महत्त्व बघितलं तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड इज द पार्ट ऑफ ऑल गव्हर्नमेंट एक्झाम्स. म्हणजे हा विषय सर्व गव्हर्नमेंट एक्झाम्स जर आपण बघितलं तर त्यामध्ये येतो. त्या एक्झाम्स कुठल्या, तर पहिला आहे बँकिंग एक्झाम. बँकिंग एक्झाममध्ये हा विषय तर आहेच आहे. त्यामध्ये आहे प्रिलिम आणि मेन्स. प्रिलिम आणि मेन्स या एक्झाममध्ये या सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स किती आहे. या दोघं सब्जेक्टमध्ये प्रिलिम्सला पण याचा काही पार्ट येतो, मेन्सला देखील या विषयाचा काही पार्ट येतो. त्यानंतर बघायचं झालं तर SSC एक्झाम म्हणजे स्टाफ सिलेक्शन एक्झाम, यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा सिलेबस किती आहे किंवा याचं वेटेज किती आहे हे आपण बघणार आहोत. त्यानंतर आहे रेल्वेज रिक्रुटमेंट एक्झाम म्हणजे रेल्वेच्या ज्या वेगवेगळ्या एक्झाम्स असतात त्यामध्ये सुद्धा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा विषय आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर आहे IB एक्झाम म्हणजे आत्ताच नवीन नोटिफिकेशन जे पडलेलं आहे इंटेलिजन्स ब्युरो. या एक्झाममध्ये सुद्धा म्हणजे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम, ऑलमोस्ट सगळ्याच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत, पण IBमध्येच देखील क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या विषयाचा भाग आपल्याला बघायला येतो. त्यानंतर आहे इन्शुरन्स एक्झाम. त्यानंतर आहे MPSC एक्झाम. या एक्झाममध्ये सुद्धा CSAT या विषयामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या विषयाचे जवळपास 15 ते 20 प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर वेटेज या विषयाचं एकंदरीत वेटेज किती आहे म्हणजे प्रिलिम एक्झामला आणि मेन्स एक्झाममध्ये या सब्जेक्टचं वेटेज किती आहे. प्रिलिम एक्झामचा जर एकंदरीत विचार केला तर 35 क्वेश्चन म्हणजे 35 क्वेश्चन 35 मार्क्स म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असं या सब्जेक्टमध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या विषयाचं वेटेज आहे. म्हणजे काय 35 क्वेश्चन फॉर 35 मार्क्स. हे झालं प्रिलिमचा विषय घेतला. तर मेन्समध्ये जर आपण बघितलं तर 35 क्वेश्चन फॉर 60 मार्क म्हणजे मेन्समध्ये आपल्याला 35 क्वेश्चन हे आहे 60 मार्क्ससाठी बघायला मिळतं. त्यानंतर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का, हो, तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग येते. जर आपण बँक पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर निगेटिव्ह मार्किंग आहे फॉर प्रिलिम्स अँड मेन एक्झाम. तर निगेटिव्ह मार्किंग किती, तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे काय, जर 4 प्रश्न आपले चुकले तर त्यातला 1 प्रश्नाचा मार्क यामध्ये वजा होतो. हे आलं 1/4 निगेटिव्ह मार्किंग जे आहे दोघं प्रिलिम आणि मेन्समध्ये. त्यानंतर आपण बघूया टाईम किती असतो. एकंदरीत टाईम बघायला गेलं तर प्रिलिम एक्झामसाठी एकंदरीत वेळ मिळतो 20 मिनिटं आणि मेन्स एक्झामला बघितलं गेलं तर 45 मिनिट्स एवढं टाईम प्रिलिम आणि मेन्ससाठी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या सेक्शनला आपल्याला बघायला मिळतं. तर एकंदरीत 20 मिनिटं म्हणजे 35 क्वेश्चन जर प्रिलिम एक्झामला आहे आणि टाईम आहे आपल्याकडे 20 मिनिट्स, तर मग एका प्रश्नासाठी येणारा वेळ किती, तर एका प्रश्नासाठी येणारा वेळ ॲप्रॉक्सिमेट आपण म्हणून 0.60 सेकंद. म्हणजे 0.60 सेकंदामध्ये आपल्याला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या विषयाचा 1 प्रश्न आपल्याला तो सोडवावा लागेल. त्यानंतर मेन्स एक्झामचा विचार केला तर आपल्याला मिळतात 45 मिनिट्स आणि एकूण प्रश्न किती आहेत 35 क्वेश्चन, 35 क्वेश्चन्स आहेत. टाईम मिळतो 45 मिनिट्स. त्यानंतर मीडियम कुठलं राहतं, तर मीडियम आहे यासाठी हिंदी आणि इंग्लिश या दोघं विषयामध्ये आपल्याला प्रश्न हा बघायला मिळतो. हे बँकिंगसाठी सुद्धा लागू होतं, गव्हर्नमेंट दुसऱ्या एक्झाम्ससाठी सुद्धा मीडियम हे हिंदी आणि इंग्लिश असतं. बऱ्याचशा अशा एक्झाम्स आहेत ज्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड सोबतच रिझनिंग, इंग्लिश आणि करंट अफेअर्स GK हे प्रश्न विचार. म्हणजे सिलेबस जर आपण बघितला एकंदरीत गव्हर्नमेंट एक्झामचा ज्यामध्ये मॅथमॅटिक्स, रिझनिंग हे विषय येतात त्यामध्ये ऑलमोस्ट मीडियम जरी हिंदी इंग्लिश हे असतंच आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा विषय
हा एक कॉमन सब्जेक्ट मानला जातो या बाकीच्या एक्झाम्समध्ये, सोबत रिझनिंग, इंग्लिश अँड जी के सोबत. त्यानंतर बघूया डिमांड. म्हणजे एकंदरीत डिमांड या विषयाला काय डिमांड आहे, किती एकंदरीत या विषयाचं महत्त्व आहे, आपल्याकडनं आपल्याला काय मागितलं जातं. तर बघितलं गेलं होतं टाईप्स ऑफ क्वेश्चन. पहिलं आहे ते म्हणजे टाईप्स ऑफ क्वेश्चन. म्हणजे एकंदरीत प्रश्न हे कशा पद्धतीने विचारले जातात. फॉर एक्झाम्पल बँकिंगचा विचार केला तर आपल्याला पर्सेंटेज, रेशो प्रपोर्शन, LCM, SCF या घटकांवर प्रश्न हे विचारले जातात. त्यामध्ये त्यांची लेवल देखील कमी जास्त होऊ शकते. पर्सेंटेज झालं, ॲव्हरेज झालं, टाईम अँड वर्क, डिस्टन्स झालं, त्यानंतर मिक्सचर ॲलिगेशन झालं. तर बऱ्याचशा एक्झाममध्ये हे टॉपिक जे मी सांगितले ते कॉमन असतात. म्हणजे या घटकांवर प्रश्न हे हमखास विचारलेच जातात. मग ती असो SSC एक्झाम असेल किंवा बाकीच्या एक्झाम्स असतील, इन्शुरन्स असतील, MPSC UPSCच्या एक्झाम्स असतील, यावर या घटकांवर हे प्रश्न हे विचारले. म्हणजे कुठले, फॉर एक्झाम्पल मी म्हटले पर्सेंटेज असेल, त्यानंतर रेशो अँड प्रपोर्शन, ॲव्हरेज असेल, ॲव्हरेज, टाईम अँड वर्क, त्यानंतर बेसिक नंबर सिरीजवर आलेले बेसिक क्वेश्चन. म्हणजे हा कुठल्याही एक्झाम मधला हा कोअर टॉपिक आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मधला हा कोअर टॉपिक. यांवर आयोगाचे म्हणा किंवा बँकिंग सेक्टरचे म्हणा क्वेश्चन हे विचारलेच जातात. त्यामुळे हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला इथे बघायला मिळतं. त्यानंतर आहे म्हणजे आणखी देखील क्वेश्चन्स असतात, पण कुठल्याही एक्झाम जर आपण टार्गेट केली, IBची असेल, इन्शुरन्सची असेल, SSCची असेल, MPSC UPSCची असेल, तर त्यावर हे घटकांवर प्रश्न असतो म्हणजे असतो. हमखास 1 किंवा 2 प्रत्येक घटकावर प्रश्न हे विचारलेच जातात. त्यानंतर बघायचे आपल्याला दुसरं म्हणजे डिफिकल्टी लेवल. तर प्रत्येक एक्झाममध्ये डिफिकल्टी लेवल ही कशा पद्धतीची असते. मीडियम, इझी टू मीडियम असेल किंवा इझी टू मॉडरेट लेवल असेल, मॉडरेट टू डिफिकल्टी लेवल असेल. म्हणजे प्रत्येक सेक्शननुसार प्रश्नांचा जो पॅटर्न आहे त्याच्यावर प्रश्न विचारण्याची कशा पद्धतीने विचारला म्हणजे इझी आहे, सिम्प्लिफिकेशन एक्झॅक्टली म्हणजे प्रश्न वाचल्याबरोबर आपल्याला तो लगेच कळतो पर्यायातून गेल्यावर, किंवा त्यासाठी काहीतरी आपल्याला सिम्प्लिफिकेशन करावं लागतंय का, किंवा सिम्प्लिफिकेशन करून देखील ऑप्शनमधून ॲन्सर येतं आहे का हे आपल्याला बघावं लागतं. त्यानुसार प्रश्न हा कशा पद्धतीचा आहे, इझी आहे, मॉडरेट आहे का डिफिकल्ट आहे, हे आपल्याला या डिफिकल्टी लेवलमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं. म्हणजे एकंदरीत प्रश्नांची पातळी, काठिण्य पातळी किती आहे हे आपल्याला सर्व एक्झामच्या ॲनालिसिसवरून कळतं. काही प्रश्न असे असतात की ज्यांचं आपण ॲप्रॉक्सिमेट उत्तर काढू शकतो, किंवा काही प्रश्नांचं उत्तर कितीही कॅल्क्युलेशन केलं तरी उत्तरच येत नाही. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न असतात जे एकदम डिफिकल्टी म्हणजे हार्ड लेवलचे प्रश्न असतात. अशा वेळेस असे प्रश्न स्किप केलेले ऑलमोस्ट कधीही चांगले, त्यामुळे कारण अशा आपले मार्क्स जाण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर बघूया मार्क्स अलोकेट टू द क्वेश्चन. म्हणजे एखाद्या प्रश्नाला किती मार्क्स आहेत. जसं की आपला पेपर ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे प्रत्येक प्रश्नाला म्हणजे बँकिंगचा विचार केला तर प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे, जो प्रिलियम ओरिएंटेड आपण विचार केला तर. पण जर मेन्सचा विचार केला तर त्यामध्ये जो DI पार्ट येतो, DI म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन, याला ऑलमोस्ट मेन्सला 2 मार्कांना हा प्रश्न येतो. तर मग असे प्रश्न सोडवायचे का, तर हो, कारण 2 मार्काला जर प्रश्न असेल तर आपण नक्कीच ते प्रश्न सोडवले पाहिजे. जर प्रश्नांची लेवल जर ही कमी लेवलची असेल आणि जर आपला जास्त वेळ या प्रश्नांमध्ये जात नसेल तर आपण नक्कीच हे प्रश्न सोडवले पाहिजे, कारण या प्रश्नाला आहे 2 मार्क्स. म्हणजे बाकीच्या प्रश्नांना जर 1-1 मार्क आहे आणि त्यावर जर जास्त वेळ लागतो आणि आपला जर हा DIचा पार्ट जर परफेक्ट झालेला असेल, यावर आपली प्रॅक्टिस किंवा बरेचसं आपलं रिव्हिजन वगैरे होऊन प्रॅक्टिस झाली असेल तर आपण DIचे प्रश्न नक्कीच सोडवले पाहिजे, बाकीच्या प्रश्नांना वेळ जास्त न देता, कारण याचं वेटेज आहे 2 मार्क्स. त्यानंतर आहे टिप्स आणि ट्रिक्स. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा विषय म्हटला तर आपल्याला टिप्स आणि ट्रिक्स याशिवाय हा पेपर विदिन अ सेकंदामध्ये आन्सर येणं हे शक्य नाही. पण टिप्स आणि ट्रिक्स आपण कधी बघू शकतो. आपल्याला यूट्यूबला बरेच सारे असे लेक्चर्स मिळतात की ज्यावर टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या असतात. पण जर आपल्याला एखादा कोअर टॉपिक किंवा कोअर सेक्शन आहे एखादा, तो
तो आपल्याला कंप्लीट समजल्याशिवाय, तो आपल्याला समजल्यानंतरच आपण या टिप्स आणि ट्रिक्स या वापरू शकतो. अन्यथा जर आपण टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या, फॉर एक्झाम्पल यूट्यूबला एखादी चॅनल आहे ज्यावर एखादी टॉपिक आहे ज्यावर टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल मी म्हणेल आपण असा विषय घेऊया की LCM अँड SCM हा विषय, म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल आणि हायेस्ट कॉमन फॅक्टर हा विषय. आपल्याला जर अगोदर LCM म्हणजे काय, SCF म्हणजे काय हेच जर माहिती नसेल तर आपण टिप्स आणि ट्रिक्स वापरून काहीही उपयोग होत नाही. कारण प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या प्रकारे विचारलेला असतो. जरी त्याचा कोअर सब्जेक्ट SCF आणि LCM असेल, पण त्याची विचारण्याची क्षमता किंवा त्याची विचारण्याची काठिण्य पातळी ही वेगळी असते. त्यामुळे दरवेळी आपण टिप्स आणि ट्रिक्स वापरू शकू का? एकच ट्रिक आपण प्रत्येक प्रश्नासाठी ही वापरू नाही शकत. त्यामुळे आपल्याला प्रत्येक सेक्शनचा कोअर सब्जेक्टचा अभ्यास आपल्याला करणं हे गरजेचं आहे. त्यानंतरच आपण ट्रिक्स या वापरू शकतो. आणि ट्रिक्स जर एकदा वापरल्या तर आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर एक विदिन अ सेकंडमध्ये आपल्याला येऊ शकतं. कारण हेच आपल्याला एक्झाममध्ये करायचं आहे. आपल्याला जास्तीत जास्त वेळ कसा वाचवता येईल, कमी वेळामध्ये आपण प्रश्न जास्तीत जास्त कसे सोडवू शकू, हेच या एक्झामची ही डिमांड असते. कमी वेळामध्ये आपण जसं मागच्या स्लाइडला बघितलं, प्रिलिममध्ये आहेत 35 प्रश्न जे की आहेत 35 मार्काला, आणि टाइम आहे आपल्याकडे किती, तर टाइम आहे 20 मिनिटं. म्हणजे एका प्रश्नाला येणारा वेळ आहे 0.6 सेकंद. 0.6 सेकंदामध्ये जर आपल्याला प्रश्न काढायचा असेल तर आपल्याला ट्रिक्स वापरणं हे गरजेचंच आहे. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. पण मग ते केव्हा, वेन अवर कोअर सब्जेक्ट इज जेव्हा आपला कोअर सब्जेक्ट हा स्ट्रॉंग असेल, वेन अवर कोअर सब्जेक्ट इज स्ट्रॉंग, जेव्हा आपल्याला सगळ्या विषयांमधलं हे माहिती असेल तेव्हाच आपण ट्रिक्स या अप्लाय करू शकतो. सेम थिंग टाइम मॅनेजमेंट हे कधी होईल, टाइम मॅनेजमेंट हे जेव्हा होईल जेव्हा आपल्याला कोअर सब्जेक्ट हा स्ट्रॉंग झाला आहे, आपल्याला त्या विषयावर आपण जर उदाहरण घेऊन समजूया LCM SCF हा विषय, हा पॉईंट आपला स्ट्रॉंग झाला आहे, म्हणजे हा झाला कोअर सब्जेक्ट, हा आपला स्ट्रॉंग झाला आहे. त्यानंतर याच्यावर कशाही प्रकारे आपल्याला जर प्रश्न विचारता आले तर ते प्रश्न आपण सॉल्व करू शकतो. आणि हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला काही ट्रिक्स माहिती आहेत का, हे माहीत झाल्यानंतर आपण टाइम मॅनेजमेंट हे आपल्याला जमू शकतं. दुसरं म्हणजे ट्रिक्स म्हणजे काय, प्रश्न बघता क्षणी आपल्याला तो समजलं की नाही या पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा, तेव्हा आपण त्या मग बघता क्षणी जर एखादा प्रश्न आपल्याला सॉल्व करता आला तर मग आपण आन्सर लगेच टिक करून पुढे जाऊ. म्हणजे काय होईल, आपला एका सब्जेक्टसाठी, एका सेक्शनसाठी किंवा एका टॉपिकसाठी लागणारा वेळ हा आपला वाचेल आणि आपल्याला टाइम मॅनेजमेंट करणं हे सोपं होईल. पण हे कधी, जेव्हा आपला कोअर सब्जेक्ट हा स्ट्रॉंग झालेला असेल, आपल्याकडे ट्रिक्स असतील, तेव्हा टाइम मॅनेजमेंट करणं हे अगदी सोपं आहे. आणि हे टाइम मॅनेजमेंट करणं, कोअर सब्जेक्ट स्ट्रॉंग करणं किंवा टिप्स आणि ट्रिक्स करणं हे अगदी सोपं आहे. हे फक्त आपल्यावर असतं की आपण कशा पद्धतीने प्रत्येक गोष्टी समजून घेतोय, प्रत्येक गोष्टीला टाइम किती देतोय, प्रत्येक गोष्टीसाठी आपण प्रॅक्टिस किती करतोय. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड किंवा बँकिंग क्षेत्र म्हटलं आणि ज्या विषयामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड वगैरे हे असे विषय येतात त्यामध्ये आपल्याला डेली प्रॅक्टिस करणं हे खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस एक्झाम. कारण प्रॅक्टिस केल्यानंतरच आपला ब्रेन हा कायम ॲक्टिव्ह राहतो. आणि मग एकंदरीत आपण आज एखादा विषय घेतला, एखाद्या टॉपिकची आपण आज तो विषय बघितला, आज त्या विषयावर आपण प्रॅक्टिस केली, पण मग पुन्हा 10 दिवसांनी जर आपण प्रॅक्टिस करायला गेलो तर आपला स्पीड जो आहे तो एकंदरीत कमी झालेला असतो. त्यामुळे या रिझनिंग झालं, कॉन्ट झालं किंवा बँकिंग क्षेत्रातला जोही कुठला आपल्याला अभ्यास दिलेला आहे त्यावर आपल्याला डेली प्रत्येक टॉपिकवर प्रॅक्टिस करणं हे खूप गरजेचं आहे. त्याशिवायच आपण आपला टाइम मॅनेजमेंट करू शकतो. टाइम मॅनेजमेंट झाला म्हणजे काय, तर अगोदर आपल्याला डेली प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस केल्यानंतरच आपल्याला टाइम मॅनेजमेंट करणं हे सोपं जातं. आणि एकदा का टाइम मॅनेजमेंट आलं तर आपल्याला विदिन 20 मिनिटामध्ये आपल्याला कोणचा पेपर आपला हा सॉल्व होतो. म्हणजे टाइम मॅनेजमेंट, एक प्रॅक्टिस केल्यानंतर टाइम मॅनेजमेंट होईल, टाइम मॅनेजमेंट नंतर आपला
आपला एक प्रश्न हा 0.60 सेकंदमध्ये हा सॉल्व्ह होईल. हे झालं डिमांड. एक्झामची डिमांड म्हणजे काय की प्रश्नांचे टाइप्स कसे विचारलेत, नंतर त्याची डिफिकल्टी लेवल कशी, इझी आहे, मॉडरेट आहे की हार्ड आहे हे बघितलं जाईल. नंतर मार्क्स अलोकेशन टू द क्वेश्चन, म्हणजे हे जनरली मेन्सलाच आपण बघू शकतो की मार्क्स कसे अलोकेट केले, मार्क्स अलोकेट टू द क्वेश्चन. त्यानंतर आहे टिप्स आणि ट्रिक्स. टिप्स आणि ट्रिक्स हे आपल्याला प्रिलिमला पण लागतील, मेन्सला पण लागतील, कारण बराचसा सिलेबस हा प्रिलिमचा जो आहे तो मेन्समध्ये देखील आहे. त्यानंतर बघितलं आपण टाइम मॅनेजमेंट, म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी, प्रत्येक घटकाच्या प्रश्नासाठी हा टाइम कसा मॅनेज करता येईल हे आपण बघितलं. त्यानंतर प्रॅक्टिस, प्रत्येक टॉपिकवर प्रत्येक पॉइंटला आपल्याला प्रॅक्टिस करणं हे गरजेचं आहे. हे झालं डिमांड. त्यानंतर बघणार आहोत आपण अप्रोच. आपण अगोदर बघितलं विषय काय आहे, त्यानंतर आपण बघितलं त्याचं एकंदरीत वेटेज किती आहे, नंतर बघितलं डिमांड, एकंदरीत डिमांड काय आहे एक्झामची, आणि आता आपण बघणार आहोत अप्रोच काय. त्यानंतर जसं मी सांगितलं, फर्स्ट पहिला आहे ते म्हणजे फोकस ऑन अंडरस्टँडिंग द कोअर कन्सेप्ट. म्हणजे काय, जो एखादा आपला कोअर कन्सेप्ट आहे त्यावर आपल्याला फोकस करायचं आहे. जसं की मी अगोदर सिलेबस बघून सिलेबस नंतर हा पॉईंट क्लिअर करते. कोअर सब्जेक्ट म्हणजे काय, तर बेसिक मॅथ्स. तर बेसिक मॅथ्समध्ये हा झाला आपला कोअर सब्जेक्ट, कोअर टॉपिक. यामध्ये आपण काय बघू शकतो बेसिक मॅथ्समध्ये, की एखाद्या गोष्टीचं मी म्हणेल बेसिक मॅथ्समध्ये आपण बेसिक मॅथ्सला जर आपण इथून सुरुवात केली, म्हणजे जसं की टेबल, स्क्वेअर रूट, हे आपल्याला तोंडी पाठ आहेत का, आपल्याला विदिन अ सेकंडमध्ये आपल्याला क्लिक होत आहे का की नाही, याचा टेबल हा आहे, याचा स्क्वेअर हा आहे. तर हे झालं बेसिक मॅथ. तर बेसिक मॅथमध्ये हे सगळं बघणार आहोत. तर बेसिक मॅथमध्ये हा टॉपिक आहे, किंवा आपण दुसरा टॉपिक घेऊया, एक म्हणजे पर्सेंटेज. ठीक आहे, चला पर्सेंटेज बघूया. पर्सेंटेजमध्ये हा झाला कोअर टॉपिक. यामधले पर्सेंटेजमधले टाईप्स कसे आहेत, वेगवेगळे प्रश्न कसे विचारले जातात, तर हा झाला कोअर टॉपिक. पर्सेंटेज हा झाला कोअर टॉपिक. तर फोकस ऑन अंडरस्टँड द कोअर कन्सेप्ट. आपला फोकस काय असला पाहिजे, तर एखादा टॉपिक आहे त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कसं समजून घेता येईल, त्याचे प्रश्न कसे, एकंदरीत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यावरचे त्या सब्जेक्टचा, त्या टॉपिकचा आवाका किती आहे, वेगवेगळ्या एक्झाममध्ये त्या प्रकारचे प्रश्न कसे विचारले आहेत, जसं की बँकिंग एक्झाममध्ये कसे, प्रिलिम्समध्ये पर्सेंटेजचे क्वेश्चन कसे आहेत, मेन्समध्ये पर्सेंटेजचे प्रश्न कसे विचारले आहेत, किंवा SSC एक्झाम झाले किंवा बाकीचे एक्झाम झाले त्यावर पर्सेंटेजचा प्रश्न कशा प्रकारे विचारले जात आहेत हे आपल्याला एकंदरीत बघावं लागेल. यासाठी आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे कशा पद्धतीने एखाद्या टॉपिकवर, पर्सेंटेज या टॉपिकवर कसे प्रश्न विचारते हे आपल्याला बघावं लागेल. तसंच प्रॉफिट अँड लॉस, रेशो प्रपोर्शन, SI&CI म्हणजे सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, या विषयावर एकंदरीत प्रश्न कशा प्रकारे विचारले जात आहेत, त्यानुसार आपल्याला प्रश्न सब्जेक्ट कळला, टॉपिक कळलेला आहे का, हे आपल्याला एकंदरीत बघावं लागेल. म्हणून पहिले काय, तर फोकस ऑन अंडरस्टँडिंग द कोअर कन्सेप्ट, म्हणजे आपला काय फोकस असला पाहिजे तो कोअर कन्सेप्ट समजून घेण्यासाठी. त्यानंतर आहे प्रॅक्टिस ऑन इच कोअर टॉपिक. आपल्याला एखादा कोअर टॉपिक तर कळलाय, पर्सेंटेज मला कळलेलं आहे, मग काय मी तो कळलाय, PYQ अनालिसिस मी केलेलं आहे, तर मी याच्यावर प्रॅक्टिस कशी करेल, म्हणजे जे ऑनलाईन प्रॅक्टिस सेशन आपले वेगळे असतात त्यावर मला एकंदरीत प्रॅक्टिस कशा करता येईल, जास्तीत जास्त मी त्या प्रकारचे 20 ते 25 प्रश्न कसे सोडवू शकेल, हे मला इथून प्रॅक्टिस ऑन कोअर, इच कोअर टॉपिकवर आपल्याला बघायचं आहे. म्हणजे जो मी सिलेबस बघितला, आपण आता एक बेसिक मॅथ हे बघू. म्हणजे मी बेसिक मॅथ हा बघितला, मी माझे व्हिडिओज लेक्चर बघितले, तो सब्जेक्ट काय हे मी बघितलं. त्यानंतर मी काय करेल, मला एकंदरीत हा सब्जेक्ट कळलेला आहे, बेसिक मॅथ काय आहे हे मी बघितलं. त्यानंतर मी काय करेल, पूर्ण त्याचा अभ्यास केल्यानंतर प्रॅक्टिस करेल. म्हणजे काय, डेली प्रॅक्टिस मी या विषयावर, प्रॅक्टिस ऑन इच कोअर टॉपिकवर मी करेन. हे झालं. आता कोअर सब्जेक्ट पण कळला, कोअर सब्जेक्टचा पण आपण अभ्यास केला, प्रॅक्टिस पण केली. त्यानंतर मला काही आयडिया येत आहेत का, म्हणजे अप्लाय शॉर्टकट्स अँड ट्रिक्स, मला यावर माझ्या काही आयडियाज जनरेट होत आहेत का, मला कुठले शॉर्टकट्स लक्षात येत आहेत का, की मी हा अभ्यास केल्यानंतर मी शॉर्टकट्स अप्लाय केल्यानंतर माझा हा प्रश्न पटकन सुटतोय, कारण आपल्याला टाईम मॅनेजमेंट देखील करायचं आहे. मग हे होतंय का हे आपल्याला
शॉर्टकट्स आणि ट्रिक्स अप्लाय करून एकंदरीत ते आपल्याला बघता येतं. त्यानंतर हेही झालं, कोर्स कन्सेप्टचा मी टॉपिक केला, प्रॅक्टिस देखील केली, माझ्या शॉर्ट ट्रिक्स अँड टिप्स अँड ट्रिक्स पण अप्लाय झाल्या. त्यानंतर मी जाईल मॉक टेस्टमध्ये. मॉक टेस्ट किंवा प्रॅक्टिस, बँकिंग एक्झाम असो किंवा ज्यामध्ये हे सगळे सब्जेक्ट आहेत, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग असेल, इंग्लिश असेल किंवा जी के जी एन असेल, यांच्यावर मॉक टेस्ट आणि प्रॅक्टिस करणं हे खूप गरजेचं आहे. कारण प्रॅक्टिसशिवाय आपल्याला स्पीड येत नाही, स्पीड आल्याशिवाय टाईम मॅनेजमेंट होत नाही, आणि एकदाच टाईम मॅनेजमेंट झाल्याशिवाय आपल्या एक्झाममधला तो टॉपिक कव्हर होत नाही. त्यामुळे पूर्णपणे प्रश्न आपले कव्हर होत नाही आणि मग आपली एक्झाम एकंदरीत आपण एक्झाम फेल होतो. तर आपल्याला प्रत्येक कोर सेक्शनवर, प्रत्येक कोर टॉपिकवर अगोदर आपल्याला फोकस करावा लागेल, तो अगोदर समजून घ्यावा लागेल, नंतर प्रॅक्टिस करावी लागेल, शॉर्ट आणि हे एकंदरीत शॉर्ट ट्रिक्स आणि ट्रिप्स हे एकंदरीत एका दिवसात नाही होत. हे आपल्याला वारंवार प्रॅक्टिस करूनच हे आपल्या एक प्रकारे होतं. त्यानंतर मॉक, म्हणजे आपण सेक्शनल मॉक देऊ शकतो, फुल लेंथ मॉक देऊ शकतो, म्हणजे प्रॅक्टिस करूनच हे होईल. आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे PYQ ॲनालिसिस. प्रत्येक एक्झाममध्ये PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, म्हणजे मागील काही वर्षांमध्ये या घटकावर, या सब्जेक्टमध्ये, या सेक्शनवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत हे आपल्याला बघावं लागतं. हा असावा आपला एकंदरीत ॲप्रोच. पुन्हा एकदा रिव्हिजन सांगते की फोकस ऑन अंडरस्टँडिंग द कोअर कन्सेप्ट, म्हणजे आपला जो कोअर कन्सेप्ट आहे त्यावर एकंदरीत फोकस करणं. दुसरं आहे ते म्हणजे प्रॅक्टिस करणं. प्रत्येक कोअर टॉपिक झाल्यानंतर त्यावर प्रॅक्टिस करणं. प्रॅक्टिस करून केल्यानंतर एकदा आपल्याला प्रॅक्टिसमध्ये फ्लो आला की त्यावर आपण शॉर्ट ट्रिक्स आणि टिप्स अप्लाय करणं. यामुळे आपल्याला टाईम मॅनेजमेंट होईल. टाईम मॅनेजमेंट नंतर मॉक टेस्ट सॉल्व्ह करणं, आणि मॉक टेस्टमध्ये त्यानंतर आपण करू शकतो PYQ ॲनालिसिस. त्यानंतर आपण बघणार आहोत सिलॅबस. आपण क्वांट विषय तर बघितलं, त्याचं वेटेज किती आहे, त्याची म्हणजे त्याचं वेटेज किती आहे, त्यानंतर ॲप्रोच कसा हवा, डिमांड कशी आहे एक्झामची, म्हणजे एक्झामिनरला आपल्याकडनं काय डिमांड आहे, आपला ॲप्रोच कसा असायला हवा, हे आपण एकंदरीत बघितलं. आता आपण बघणार आहोत सिलॅबस, म्हणजे नक्की क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा एक्झॅक्टली सिलॅबस काय, कुठल्या घटकावर प्रश्न विचारले जातात हे आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे बेसिक मॅथ्स. बेसिक मॅथ आपण बघणार आहोत. बेसिक मॅथमध्ये म्हणजे काय, तर ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे आपण कसे करणार, रूल्स कसे असतात त्यांचे, हे आपण यामध्ये बघणार आहोत. रूल्स कसे असतील, मायनस केल्यावर काय होतं, प्लस मायनस केल्यावर काय होतं, म्हणजे एकंदरीत असे सिम्बॉल्स आल्यावर जे बेसिक मॅथ्स आहे, जे आपण आत्तापर्यंत 8 to म्हणजे सगळा सिलेबस तो 8 to 12 पर्यंतच आहे, पण आपण हे एक म्हणजे जस्ट बेसिक करणं आहे. मॅथ्स म्हणजे काय, मॅथ्स कसं असतं जनरली, हे आपण बेसिक मॅथ्समध्ये बघणार आहोत. त्यानंतर आहे नंबर सिरीज. नंबर सिरीज म्हणजे काय, तर आता फॉर एक्झाम्पल आता इथे एक नंबर आहे, 1 आहे, 3 आहे, 5 आहेत, 7 आहेत, तर यामध्ये 7 आहे. तर नंबर सिरीजमध्ये म्हणजे या दोन नंबर्समध्ये काय आहे, या दोनमध्ये काय आहे, या दोनमध्ये काय आहे, आणि पुढे काय येईल, अशा प्रकारचे प्रश्न हे नंबर सिरीज या घटकामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आहे ते म्हणजे नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम म्हणजे काय, तर नंबर सिस्टीम म्हणजे व्हॉट इज नॅचरल नंबर, होल नंबर्स, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, नंबर्सचे वेगवेगळे टाईप्स, व्हॉट इज रिअल नंबर्स, हे आपण यामध्ये. त्यानंतर आहे सिम्प्लिफिकेशन. सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय, तर आपल्याला सिम्पली मल्टिप्लिकेशन, कॅल्क्युलेशन यामध्ये आपण पॉईंटचे एक्झाम्पल्स बघतो जनरली, फ्रॅक्शनचे एक्झाम्पल्स आपण यामध्ये बघतो, त्यांची ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरची ॲडिशन कशी होते, न्यूमरेटरची ॲडिशन कशी होते, हे एकंदरीत आपण सिम्प्लिफिकेशनमध्ये बघतो. नंतर आहे ॲप्रॉक्झिमेशन. म्हणजे काय, तर एखाद्या क्वेश्चनचं ॲन्सर हे आपल्याला ॲप्रॉक्झिमेट मिळतं. म्हणजे काय, आता आपल्याला आपलं फॉर एक्झाम्पल तर उत्तराजवळ जाणारा ॲन्सर याला म्हटलं तर एकंदरीत ॲप्रॉक्झिमेशन. हे ॲप्रॉक्झिमेशन आपल्याला इथे बघायला मिळतं. पर्सेंटेज सगळ्यांना माहितीच आहे, पर्सेंटेज आपण कसे काढतो. फॉर एक्झाम्पल X% ऑफ Y किंवा Y% ऑफ X, म्हणजे एखाद्या संख्येचे किती % हे होतात हे असं आपल्याला बघता येतं. हे आहे पर्सेंटेज म्हणजे शेकडावारी. त्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा तोटा. हे आपण
अगोदर पण बघितले आणि दैनंदिन व्यवहारात सुद्धा आपण असे एक्झाम्पल्स बघतो. तेच आपल्याला इथे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये आपल्याला प्रॅक्टिस करून ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. त्याला प्रॉफिट अँड लॉस. नेक्स्ट आहे रेशो आणि प्रपोर्शन. त्यानंतर आहे सिम्पल आणि कंपाऊंड इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट आहे. त्यानंतर बोट अँड स्ट्रीम, म्हणजे यावर येणारे एक्झाम्पल बोट आणि स्ट्रीम हे येतात. त्यानंतर आहे ॲव्हरेज, म्हणजे सरासरी, म्हणजे दिलेले एकूण, आता दिलेल्या एकूण मधून आपल्याला ॲव्हरेज म्हणजे एकंदरीत काय, तर सर्वांमधून एकाच सर्व लोकांमधून, फॉर एक्झाम्पल ओके ठीक आहे. नेक्स्ट आहे मिक्सचर अँड एलिगेशन. मिक्सचर आणि एलिगेशनवर आपल्याला प्रॉब्लेम्स बघायला मिळतात. प्रॉब्लेम्स ऑन एजेस, म्हणजे वयवारीवर विचारणारे उदाहरणं. म्हणजे एजवर काय, आज माझं एज हे आहे, दुसऱ्या व्यक्तीचं एज फॉर एक्झाम्पल एक्स, म्हणजे मी एक्सचं एज हे आहे, वायचं एज 2 वर्षानंतर डबल होणार आहे, तर माझं आजचं वय किती, अशा प्रकारचे एक्झाम्पल एजेस या विषयावर सेक्शनवर टॉपिकवर आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशननुसार आपल्याला एक्झाम्पल हे सॉल्व्ह करावे लागतात. त्यानंतर आहे पार्टनरशिप. हे जे काही उदाहरणं आहेत ना, हे जे काही टॉपिक आहे आपण दैनंदिन देखील अभ्यासत असतो. पार्टनरशिप झाली. त्यानंतर आहे स्पीड, डिस्टन्स अँड टाइम, म्हणजे एक ट्रेन आज फॉर एक्झाम्पल उदाहरण देते की आज सकाळी एक ट्रेन या वाजता सुटली, किंवा नंतर ती या ठिकाणी किती वाजता पोहोचेल, एकंदरीत तिची लांबी किती, किंवा तिचा वेग किती, स्पीड किती, टाईम किती, हे आपल्याला स्पीड, डिस्टन्स, टाईममध्ये बघावं लागतं. त्यानंतर आहे टाईम अँड वर्क, म्हणजे याला मराठीमध्ये काळ, काम, वेग या प्रकारे म्हटलं जातं. टाईम आणि वर्क म्हणजे एका दिवशी माणसं इतकं काम करतात, किंवा एका दिवशी हे माणसं एका दिवशी त्यांचं एवढं काम करतात, तर 10 दिवसानंतर त्यांचं काम किती असेल, हे आपल्याला टाईम अँड वर्कमध्ये बघायला मिळतं. त्यानंतर आहे ट्रेन प्रॉब्लेम, म्हणजे ट्रेनवर विचारलेले उदाहरणं. त्यानंतर आहे पाईप अँड सिस्टम. त्यानंतर आहे परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी अँड डेटा इंटरप्रिटेशन. मोस्टली डेटा इंटरप्रिटेशनचा हा पार्ट आपल्याला मेन्सच्या एक्झाममध्ये बघायला मिळतो. मेन्समध्ये आपल्याला हा पार्ट बघायला मिळतो. तर एकंदरीत मी हा ओव्हरव्ह्यू दिलाय की सिलेबस म्हणजे कसा आहे. तर हा आहे आपला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा सिलेबस. त्यानंतर आपण बघूया रिसोर्सेस. हे सिलेबस झाला. आता आपण रिसोर्सेस म्हणजे आपण अभ्यास कसा करणार आहोत. तर एकंदरीतच आपण नोट्स, म्हणजे क्लासच्या माझ्या काही नोट्स असतील त्या नोट्समधून आपण हा अभ्यास करणार आहोत कोर टॉपिकचा. त्यानंतर ऑनलाईन बऱ्याचशा प्रॅक्टिस सेट असतात, आपल्या अकॅडमीचे पण प्रॅक्टिस सेट, यातून आपण हे प्रॅक्टिस करणार आहोत. नोट्स अवेलेबल आहेत, प्रॅक्टिस आहे. त्यानंतर डिफरंट मॉक टेस्ट आपण देणार आहोत. या विषयामध्ये एकदा कोर टॉपिक समजला तर आपल्याला प्रॅक्टिस आणि मॉक टेस्ट हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे PYQ अनालिसिस. PSC क्वेश्चन काय, मागील वर्षी कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे PYQ अनालिसिसमध्ये आपण बघणार आहोत. देन बुक्स, आपण वेगवेगळे बुक्स देखील यामध्ये बघणार आहोत. ओके, सो थँक्यू फ्रेंड्स टू लिसन मी व्हेरी पेशंटली. सो आपण पुन्हा एकदा समरी बघूया. तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे काय. तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा विषय असा आहे की या विषयाला जर आपण खूप प्रॅक्टिस केली, प्रॅक्टिसनुसार जर आपण गेलो तर आपल्याला हमखास मार्क्स मिळतात. आणि प्रत्येक सेक्शन किंवा प्रत्येक एक्झाममध्ये आपण हा टॉपिक सॉल्व्ह करून किंवा अभ्यास करून याच्यावर जास्तीत जास्त मार्क्स आपण मिळवू शकतो. मी तर म्हणेल आपल्याला या विषयाचा जर अभ्यास करायचा असेल ना, तर आपण अगदी बेसिक मॅथ्स म्हणजे टेबल म्हणजेच पाढ्यांपासून स्क्वेअर रूट अगदी लहान झाल्यासारखं जर अभ्यास केला ना, तर आपल्याला हा विषय समजायला सोपा होतो. का मी म्हणते टेबल्स किंवा स्क्वेअर रूट, कारण एकंदरीत मॅथ्सचा जर विचार केला तर टेबल्स, स्क्वेअर रूट या विषयांवरच, म्हणजे हिच्यावरच आपला गणित हा विषय डिपेंड असतो. म्हणजे जेव्हा आपल्याला नंबर्समध्ये एकदा खेळायला जमलं ना, नंबर्समध्ये आपल्याला एकदा
समजायला लागलं ना की कसं नंबरचं फॉर्मेशन होतं आहे, कसे आकडे फिरत आहेत, कसे नंबरसोबत आपण खेळू शकतो, हे जर आपल्याला एकदा कळलं तर आपल्याला क्वांट हा विषय सोपा लागायला लागतो. कारण आकडे आपल्याला म्हणजे नंबर्स आपल्याला एकदा माइंडमध्ये रिफ्लेक्ट पुन्हा पुन्हा व्हायला लागतात. मग ते कधी येईल, आपल्याला कधी हे जमू शकतं, तर आपली एकदा आपले टेबल्स लर्न असतील, स्क्वेअर रूट, क्यूब रूट आपले जर लर्न असतील, अगदी तोंडीपाठ असतील, तर आपल्याला हे नंबर्स बघितल्यावर आपल्याला हे सगळं काही सोपं जातं. आणि हेच सगळं मॅथ्सचं बॅकबोन आहे असं मला वाटतं. तर आपण हे बघितलं, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बघायला गेलं तर खूप सोपा विषय, फक्त आपले कोअर कन्सेप्ट पक्के असतील, आपल्याकडे टिप्स आणि ट्रिक्स असतील, योग्य हे टाईम मॅनेजमेंट असेल आणि आपली प्रॅक्टिस खूप प्रमाणात झालेली असेल, तर बघता क्षणी आपल्याला एखादा प्रश्न सॉल्व करता येतो. हे केवळ आणि केवळ प्रॅक्टिसनेच शक्य होतं. तर धन्यवाद मित्रांनो. या विषयाची ओळख कशी वाटली असेल नक्कीच कमेंटमध्ये कळवा. काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. तर पुन्हा भेटूया पुन्हा नवीन आपण ज्यावेळी टॉपिक सुरुवात करू, अभ्यासाला सुरुवात करू, तेव्हा आपण पुन्हा भेटूया. सो थँक्यू सो मच. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.